आज घरात बाप्पा येणार म्हटल्यावर जरा जास्त गडबड होती आणि घरातलं वातावरण पण खूप जास्त प्रसन्न झालेलं होतं. कालचा उपवास होता, तर म्हटलं आधी चहाने सुरुवात करावी, म्हणजे तेवढी अजून जास्त एनर्जी येईल. आणि माहिती नाही एवढा उत्साह कुठून येतो आणि एवढी एनर्जी तरी कुठून येते. काल पोटात अन्नाचा कणही नसताना आज एकदम फ्रेश वाटत होतं आणि असं वाटतही नव्हतं की काल आपण जेवण केलेलं नाही आहे. तर इथे मी आज आलू मटारची भाजी बनवून घेतली, चपात्या बनवल्या, नैवेद्य बनवले आणि मला मोदकही बनवायचे होते. तर इथे मी गूळ खोबऱ्याचे मोदक बनवले. खरं तर पुरणाचे मोदक बनवायला पाहिजे होते, पण ते काही जमलं नाही. त्यानंतर मी छान अशी रेडी झाले आणि मस्त नथ वगैरे घातली आणि सिम्पलचा असा मेकअप करून अशी साधीशी हेअरस्टाईल करून मी मस्त मस्त रेडी झाले. आणि अशा प्रकारे आम्ही बाप्पांचं स्वागत केलं. आमच्या चिवताईंनी पण बाप्पाला मस्त आल्याबरोबर बाप्पाला बाप्पा बाप्पा करत त्यांना मस्त त्यांच्याजवळ बसली आणि छान त्यांना पावडरसुद्धा लावली. अशा प्रकारे आम्ही असं छोटूसा आमचा गणू बाबा बसवला. छान छान फोटोज काढले. घरात बराचसा पसारा पडलेला होता. नंतर मी ती सगळी क्लिनिंग करून घेतली. चला पटकन सबस्क्राईब करा आणि नवीन व्लॉगमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.